नुसत्या वासानेच तोंडाला पाणी आणणारं मटण आणि सूप. तर रेसिपी बघू. इथे घेतले 2 आल्याचे तुकडे, भरपूर असं लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, हिरवा कच्चं खोबरं घेतलंय. आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि मटण बघू शकता. इथे मी 500 ग्रॅम मटण घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून छान मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर थोडा वेळ ह्याला मॅरिनेट करायचं, जवळपास 15 ते 20 मिनटं ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. म्हणजे छानपैकी आपलं मीठ आपल्या मटणाच्या पीसमध्ये मुरेल. कुकर तापायला ठेवलं, त्यामध्ये 2 पळी टाकलं तेल, त्यामध्ये आपला तयार केलेला मसाला घालायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मटण टाकून परतून घ्यायचं, झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनिट. तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघू शकता मस्तपैकी ह्याच्यावर कलर किती आला आहे, तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. आता 3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मटण आपलं गरगरीत शिजून इथे तयार आहे. सर्व घराने ह्याचा वास मस्तपैकी दरवळत होता, खूप भारी. मस्तपैकी वाटीमध्ये गरमागरम रस्सा आणि पीस घेऊन एन्जॉय करायचा आहे. तुम्ही पण ट्राय करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.